कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, खारघर, तळोजा आणि नावडे या प्रमुख वसाहतींमध्ये अनेक दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवत असून काही भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी नागरिकांच्या वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नवीन बांधकामांना बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र देणे तात्पुरते स्थगित करण्याची मागणी केली आहे। यावेळी DN मिश्रा, श्रीकांत फाळके, निलेश दिसले, प्रेम डांगे, महेश गोडसे उपस्थित होते। कळंबोलीच नव्हे परंतु सर्व पनवेल महानगरमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल झालेला आहे। आम्ही आज माननीय आयुक्त चितळे साहेब यांची वेळ घेतली होती, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना येणाऱ्या आत्ता पुढच्या कालखंडामध्ये पाण्याची समस्या आज आंदोलन केलं आणि उद्या सुटेल अशी नाही आहे। आम्ही त्यांना अपील केलंय की ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे नवीन प्रोजेक्ट काम करतात त्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न जोपर्यंत हा सुटत नाहीये तोपर्यंत त्यांच्या नवीन परमिशन दिलेल्या कामाच्या ज्या आहेत त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी, त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून याच्यावरती तात्काळ कारवाई करू या अनुषंगानं त्यांनी आम्हाला आज शब्द दिलेत। आणि याबरोबर पनवेल महानगरमध्ये एखाद्या वाढपुरतं मर्यादित नसतं तर पाण्याचा प्रश्न सगळीकडे जटिल आहे, पण त्यानंतर कळंबोली शहरातील ट्रॅफिकची व्यवस्था ज्या प्रमाणात जटिल होत चालली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा आढावा दिलाय, त्यावर त्यांनी लवकर कारवाई करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे।